नमस्कार, मी प्रीती. HK रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत अशी कारल्याची भजी. तर आपण कारली फ्राय पाहिलेली आहे, कारली भरलेली पाहिलेली आहे. तर आज आपण कारल्याची भजी बनवणार आहे. त्यासाठी आपण इथे कारली घेतलेली आहे, ती आपल्याला पहिली कट करून घ्यायची आहे. पहिले आपण हे थोडंसं सोलरच्या साहाय्याने आपल्याला थोडंसं असं हे काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे थोडंसंच काढायचं, साधारण सोलर आपल्या याच्यावर असं फिरून घ्यायचं. त्याच्यानंतर पहिला आपण कट करून घेऊया. असे आपण भाग करून घेणार पहिले. त्याच्यानंतर आपल्याला मधून कापायचं आहे आणि याच्या आतमधल्या आपल्याला बिया पहिल्या काढून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर मी दाखवते काय करायचं. आपल्याला असं पातळ पातळ असे कट करून घ्या. आपण जितके पातळ कापू ना तितकी भजी छान अशी कुरकुरीत होते. असे आपल्याला हे काप करून घ्यायचे. तर सर्व मी कारली अशा प्रकारे कट करून घेते. बघा, इथे आपली कारली अशी छान अशी चिरून झालेली आहे. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत 1 चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद आणि थोडंसं लिंब पिळायचं आपल्यावर. आता ही आपल्याला छान अशी 1-2 मिनिट चांगली चोळून घ्यायची आहे. म्हणजे अशी असं केलं ना की कारल्यामधला कडूपणा असतो तो निघून जातो. याच्यासाठी आपल्याला छान अशी 1-2 मिनिटं ही अशी चुरून घ्यायची आहे. ते बघा, इथे ही कारली मी 2-3 मिनिट चांगली अशी चुरगळून घेतली आणि ही स्वच्छ पाण्यामध्ये आता धुवून सुद्धा घेतली आहे. आता आपण भजीसाठी बॅटर बनवणार आहोत. तर आपण त्यासाठी इथे घेतलेलं आहे 1 छोटी वाटी बेसन, त्याच्यानंतर 1 चमचा तांदळाचं पीठ, 1 पाव चमचा आमचूर पावडर, पाव चमचा हळद, थोडंसं हिंग आणि चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. आता हे आपल्याला व्यवस्थित असं पहिलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये थोडासा मसाला टाकायचा आहे. इथे मी 1 पाव चमचा घरगुती मसाला टाकते. आता आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला त्याचं एक बॅटर बनवून घ्यायचं आहे. ही कारल्याची भजी खूप छान लागते, एकदम कुरकुरीत अशी होते ही भजी. तुम्ही एकदा नक्की करून बघा. आपल्याला एकदम जाड असं बॅटर नाही करायचं आहे. एकदम जाड केलं तर मग भजी अशी कुरकुरीत नाही होणार. आपल्याला थोडंसं पातळसर असं बॅटर बनायचं आहे. हे बघा, अजून याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. हे बघा, इतकं पातळ आपल्याला असं घ्यायचं आहे. एकदम जाड नाही घ्यायचं आपल्याला. आता हे आपलं रेडी झालेलं आहे. आता आपण भजी बनवायला घेणार आहोत. इथे आपलं तेल आता तापलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये भजी टाकणार आहोत. आपल्या अशी एक अशी सोडून द्यायची.
तेल पहिलं आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपल्याला गॅस थोडा कमी करायचा. आपल्या छान कुरकुरीत अशी तळून घ्यायची भजी. गॅस एकदम मोठा केला ना तर करपून जाईल, पण ती अशी कडक अशी होणार नाही. त्यासाठी आपल्याला थोड्या कमी गॅसवरची तळून घ्यायची. तरी बघा इथे आपली भजी आता कुरकुरीत अशी तयार झाली. आता आपण ही काढून घेणार आहोत. बघा एकदम कुरकुरीत अशी आपली भजी इथे तयार झाली. आता आपण दुसरी सुद्धा टाकून घेऊया. एकदम कुरकुरीत भजी होते. आता जेवताना आपल्याला तोंडी वगैरे लावायला सुद्धा ही छान लागते. तुम्हाला जर कडू वगैरे एकदम नको हवी असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं गूळ सुद्धा टाकू शकता. तर ही सुद्धा आपल्याला अशी छान अशी कुरकुरीत अशी तळून घ्यायची. ही सुद्धा इथे आपली आता झालेली आहे. ही पण आता आपण काढून घेणार आहे. तर इथे आपली कुरकुरीत कारल्याची भजी आता रेडी झालेली आहे. तुम्ही पाहू शकता किती छान दिसते ही भजी. जर तुम्हाला थोडी गोड हवी असेल, कडू नको असेल, तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं गूळ घालू शकता. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.